आता परीक्षा देवाची. देऊळ बंद 2 या चित्रपटाची कथा सुरू होते नदीकाठच्या स्मशानाजवळ, जिथं संगीता दुखी होऊन देवाला साथ घालते, पण देव येत नाही म्हणून ती एक दगड वारुळावर भिरकावते आणि तिथंच स्वामी समोर प्रकट होतात. ती स्वामींना सोबत घेऊन गावाकडे जायला निघते, पण स्वामी फक्त संगीताला दिसतात. त्यामुळे तिचा दीर आणि त्याचे मित्र तिला वेळ लागले का असा विचार करतात. चित्रपटाची कथा नास्तिक असणारी महिला संगीता आणि स्वामी यांच्या भोवती फिरताना दिसते. दोघांमध्ये होणारा संवाद ऐकायला खूपच जास्त भारी वाटतं. चित्रपटात स्वामी म्हणजेच मोहन जोशींचा परफॉर्मन्स सगळ्यात भारी आहे. त्यातून त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचं दर्शन होतं. तसेच त्यांचा प्रत्येक डायलॉग आपल्याला 11 वर्षापूर्वीच्या पहिल्या पार्टची आठवण करून देतो. या चित्रपटातून श्रद्धा, नास्तिकता आणि शेतकऱ्याचा संघर्ष यांचा अचूक वेध घेण्यात आला आहे. चित्रपटाचे ऍक्टर, रायटर आणि डायरेक्टर प्रवीण तरटे हे निगेटिव्ह रोलमध्ये आहेत. चित्रपट 3 तास 2 मिनिटांचा आहे. त्यातील सेकंड हाफ पेक्षा फर्स्ट हाफ खूप जास्त एंगेजिंग आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स तर एकदम जबरदस्त आहे. त्यासोबतच चित्रपटात एक भारी सरप्राईज सुद्धा आहे. तुम्हाला काय वाटतं, ते सरप्राईज काय आहे आणि देऊळबंद या चित्रपटाचा 3रा भाग यायला पाहिजे का? कमेंट करा.